मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। एलपीजी गॅस भरलेली 2 जहाजं शिवालिक आणि नंदादीप ही भारतात परतली आहेत। पण भारताची किती जहाजं हॉर्मुझमध्ये अजूनही अडकली आहेत आणि त्यात एकूण किती गॅस आहे, जाणून घेऊयात सविस्तर। नमस्कार, मी अक्षरा सोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। ते गेल्या काही आठवड्यांपासून इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातल्या संघर्षानं मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झालाय आणि त्याचा थेट परिणाम हा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल आणि वायूच्या वाहतुकीवर होतोय। ही सामुद्रधुनी जगातील एकूण कच्च्या तेलाच्या सुमारे 20% आणि भारताच्या एलपीजी आयातीच्या 80% वाहतुकीचा मार्ग आहे आणि त्यामुळेच हा जलमार्ग बंद होणं किंवा तिथे अडथळे येणं हे भारतासह अनेक देशांसाठी मोठं संकट ठरतं। या गंभीर परिस्थितीत भारत सरकारने तात्काळ पावलं उचलली आहेत। परराष्ट्र मंत्रालयाने इराणसोबत सातत्याने कूटनीतिक चर्चा केली आणि या प्रयत्नांना यश मिळालं। इराणने 2 भारतीय ध्वज असलेल्या एलपीजी वाहक जहाजांना शिवालिक आणि नंदादेवी यांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाण्याची परवानगी दिली। ही दोन्ही जहाजं सुमारे 92,700 मेट्रिक टन एलपीजी घेऊन भारतात पोहोचली आहेत। या 2 जहाजांना सुरक्षित मार्ग मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी अजूनही पर्शियन आखातात म्हणजेच हॉर्मुझच्या पश्चिमेला 22 भारतीय झेंडे असलेली व्यापारी जहाजही अडकून पडली आहेत। यात 6 जहाजांमध्ये एलपीजी गॅस भरलेला आहे तर 4 जहाजांमध्ये कच्चे तेल, एका जहाजात आहेत रासायनिक प्रोडक्ट्स तर एका मध्ये नैसर्गिक वायूचा टँकर आहे आणि इतर प्रकारची जहाजं सुद्धा आहेत। यात नेमकं इंधन किती आहे तर या 6 जहाजांमध्ये भारताला 3 दिवस पुरेल इतका गॅस आहे। खरं तर 17 मार्च आणि 18 मार्चला भारतात जी जहाजं आली हॉर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गे, ज्यात शिवालिक आणि नंदादेवी या जहाजांचा समावेश आहे, या 2 जहाजांवर मिळून सुमारे 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस आहे। या 92,700 टन गॅसमुळे देशातला 1.25 दिवसाची अतिरिक्त गरज ही पूर्ण होऊ शकते। तर आता जी जहाजं अडकलेत या जहाजांवर एकूण 611 भारतीय खलाशी सुद्धा आहेत। त्यांच्या सुरक्षिततेसाठी भारत सरकार आणि नौदल हे पूर्णपणे कटिबद्ध आहे। भारतीय नौदलानं ऑपरेशन संकल्प या अंतर्गत या परिसरात युद्धनौका सुद्धा तैनात केल्यात, जेणेकरून काय तर आवश्यकतेनुसार व्यापारी जहाजांना संरक्षण सुद्धा देता येईल। हॉर्मुझची सामुद्रधुनी ही फक्त एक जलमार्ग नाहीये तर जागतिक ऊर्जा व्यापाराची जीवनवाहिनी आहे। इराणच्या दक्षिणेला आणि ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या उत्तरेला असलेला चिंचोळा मार्ग पर्शियन आखाताला आणि ओमानच्या आखाताशी जोडतो। जगभरातील तेल आणि वायूच्या वाहतुकीसाठी हा मार्ग अपरिहार्य आहे। भारताची जवळपास 60% एलपीजी आयात आणि 35% तेल आयात ही याच मार्गाने होते आणि त्यामुळे या भागातील कोणत्याही अस्थिरतेचा भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो। एलपीजी असलेली 6 जहाजं, 2 कच्चे तेल असलेली आणि 1 इतर रासायनिक प्रोडक्ट असलेल्या जहाजांना हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी मिळावी म्हणून सुद्धा भारताकडून बोलणी सुरू आहेत। हा संघर्ष आता किती काळ चालेल हे सांगणं खरं तर कठीण आहे, पण तरी सुद्धा भारतानं कूटनीतिक आणि सामरिक पातळीवर योग्य पावलं उचलून आपल्या नागरिकांच्या आणि ऊर्जा सुरक्षेच्या हिताचं रक्षणच केलंय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील या घडामोडींवर तुमचं मत काय आहे? भारताच्या प्रयत्नांबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।